Hi friends, today we will start the appreciation of the poem. हा प्रश्न तुम्हाला 12वी आणि 11वी साठी क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 चा बी पार्ट 4 मार्कांचा असतो. दिस क्वेश्चन इज फॉर यू फॉर 4 मार्क्स. आता या सगळ्या पोएमचे अप्रिशिएशन आपण आता आजपासून पुढील 8 व्हिडिओज मध्ये 8 पोएमचं अप्रिशिएशन पाहणार आहोत 12वीच्या. Today we will start 12th standard English and first poem, Song of the Open Road. या पोएमचं अप्रिशिएशन आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला याच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळत जातील, तुम्हाला त्याची वाट पाहावी लागणार नाही. परंतु यापूर्वी जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करू नका. आजपासून आपण आता प्रत्येक पोएमचे अप्रिशिएशन पाहणार आहोत. तर आता बघूया पहिल्या पोएमचं अप्रिशिएशन. तुम्हाला या क्वेश्चन मध्ये काही पॉइंट्स दिले जातील एकाखाली एक. तुम्हाला या पॉइंटच्या आधारे तुमच्या पोएमचं अप्रिशिएशन करायचं आहे. And which are these points? First, about the poem. Second, about the poet. Third, about the title. Fourth, theme. Fifth, style or the language or the poetic devices. Sixth, special features. Seventh, moral or message or significance. And eighth one is your opinion और कन्क्लुजन. आता काही वेळेस हा 4 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला जर समजा ऍक्टिव्हिटी शीट मध्ये अबाउट द पोएम ऑब्लिक पोएट ऑब्लिक टायटल किंवा अबाउट द पोएम अँड पोएट अँड टायटल असं जर दिलं तर हे तिघ पॉइंट्स तुम्हाला एकत्र करणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस 5व्या याच्यामध्ये लँग्वेज दिलं असेल किंवा पोएटिक डिवाइस दिलं असेल, कोणता तरी एक पॉइंट त्याच्यातून दिला असेल. 7th पॉइंट मध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस मॉरल किंवा मेसेज असं दिलं असेल, तर त्याच्यामुळे त्याच्याशी सिग्निफिकंट आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. नाहीतर 10वीच्या विद्यार्थ्यांना याची कल्पना आहेच, कारण हा अप्रिसिएशन ऑफ द पोएम हा त्यांना 10वीला हा क्वेश्चन होता. We will start the first poem, the appreciation of first poem. Name of the poem is The Song of the Open Road. Now take the first point about the poem. Song of the Open Road is an inspirational poem. ही एक इन्स्पिरेशनल पोएम आहे. वाचल्यानंतर त्याच्यातून इन्स्पिरेशन आपल्याला मिळतं. दिस पोएम गिव्स मेसेज ऑफ फ्रीडम. अगदी स्वातंत्र्याचा हा मेसेज याच्यातून आपल्याला मिळतो. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज रिटन इन द फॉर्म ऑफ नरेशन. कथन केल्यासारखी ही पोएम आहे. दिस इज अन ओड. जे काही टाइप्स आहेत पोएट्रीचे त्याच्यामधला एक टाइप आहे ओड. दिस इज सफिशियंट अबाउट द फर्स्ट पॉइंट. नाउ वी विल थिंक अबाउट द सेकंड पॉइंट, अबाउट द पोएट. The poet of this poem is Walt Whitman. इथपर्यंत म्हणजे सगळ्यांना माहिती असतं पोएटचं नाव. He was an American poet. Before learning the poem, first of all, we think about the poet. Actual poet शिकण्याच्या अगोदर आपल्याला पोएटच्या बद्दल माहिती दिलेली असते, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतात. He was an American poet, essayist and journalist. Walt Whitman often called the father of free verse. हे सगळं आपल्याला पोएट बद्दल जिथं माहिती दिलेली असते त्या ठिकाणी हे असतं. म्हणून आपल्याला हे सगळं एकत्रित लिहून ठेवणं गरजेचं आहे. Now third point about the title. The title of the poem is Song of the Open Road.
आता मला वाटतं हे लिहिण्यामध्ये कुणाला अडचण येणार नाही. द टायटल इंडिकेट्स द फ्रीडम. या टायटल मधून आपल्याला स्वातंत्र्य हे इंडिकेट होतं, हे दर्शवलं जातंय. नाउ नेक्स्ट पॉइंट, थीम ऑफ द पोएम. जेव्हा आपल्याला पोएम शिकवलेली असते शिक्षकांनी, तेव्हा तिची थीमही सांगितलेली असते. थीम्स म्हटलंय म्हणजे याच्यामध्ये एक पेक्षा जास्त थीम्स आहेत. थीम्स ऑफ द पोएम आर फ्रीडम, जॉय, ऑप्टिमिझम ऑफ फ्री लाईफ. या 2-3 थीम्स याच्यामधून निघतात. एकच असेल तर आपण थीम ऑफ द पोएम असं म्हणणार. द पोएम इज इन्स्पिरेशनल and the poem encourages the readers to be turned to themselves and live and enjoy the freedom of life. पोएम खरोखर इन्स्पिरेशनल आहे, वाचणाऱ्याला रीडर्सला एनकरेज करते आणि आनंदी जीवन कसं जगायचं, स्वातंत्र्य जीवन कसं जगायचं हे याच्यामधून आपल्याला इंडिकेट होतं. द पोएम ऑफर्स अस मल्टिपल चान्सेस टू फुलफिल आवर ड्रीम्स. Number of chances are there to fulfill our dreams, so it is given there. Simple, it's very simple. त्याच्यानंतर आहे पुढचा पॉइंट, द लँग्वेज ऑर पोएटिक डिव्हाइसेस. याच्यामध्ये आपल्याला लिहायचे कोणते फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रायमिंग स्कीम काय आहे. द पोएम इज रिटन इन सिंपल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज ॲज इट इज रिटन अ फ्री वर्स. फ्री वर्स आहे, मला वाटतं आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये, पोएमच्या इंट्रोडक्शन मध्ये दिलेलं आहे सुरुवातीलाच. देर इज नो राईम स्कीम. वेअर देर इज फ्री वर्स अँड देर इज नो राईम स्कीम. फ्री वर्स असल्यावर राईम स्कीम येत नाही. स्टांजा पॅटर्न आर नॉट इक्वल. म्हणजे जसं असतं 4 लाईनचा स्टांजा, तसं इथं काही नाहीये. देर आर मेनी पोएटिक डिव्हाइसेस आर युज्ड इन दिस पोएम ॲज फॉलोज, रिपिटिशन, पॅराडॉक्स, मेटाफर. इथं 2, 4, 5 फिगर्स ऑफ स्पीचची आपण नावं देणं अपेक्षित आहे. मग आता तुम्ही म्हणणार की त्याच्यामध्ये जर 10 फिगर्स ऑफ स्पीच वापरले असतील पूर्ण पोएम मध्ये, नो नीड, 2, 4, 5 द्या. ओके, इट्स सफिशियंट. नाउ नेक्स्ट, स्पेशल फीचर्स. व्हाट आर द स्पेशल फीचर्स ऑफ दिस पोएम? स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम इज फर्स्ट पर्सन नरेशन. आय, फर्स्ट पर्सन नरेशन आहे. बऱ्याच ठिकाणी आय हा शब्द आलेला आहे. टू रिप्रेझेंट एव्हरी इंडिव्हिज्युअल, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला ते रिप्रेझेंट करतं. द पोएम शोज दॅट देर इज मिनिंगफुल रिलेशनशिप बिटवीन पोएट अँड पोएट्स अनप्लेझंट बर्डन. जे कवीच्या डोक्यावर बर्डन आहे आणि काही जे काही मिनिंगफुल रिलेशन्स असतात पोएट अँड पोएट्स अनप्लेझंट बर्डन मधले, ते या ठिकाणी आपल्याला ते दर्शवत आहे. म्हणजे जे काही आव्हानं असतील, जे काही चॅलेंजेस असतील, ते फेस करणं हे या पोएम मधून आपल्याला सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट, मॉरल और मेसेज. व्हाट इज द मॉरल ऑफ दिस पोएम? व्हाट इज द मेसेज गिवन बाय द पोएट टू अस इन दिस पोएम? द पोएम टीचेस अस टू बी हॅपी अँड ऑप्टिमिस्टिक. आनंदी राहायला पाहिजे, आशावादी राहायला पाहिजे. ॲज वी हॅव एव्हरीथिंग इन्क्लुडिंग फ्रीडम अँड मेनी ऑपॉर्च्युनिटीज इन आवर लाईफ. आपल्या जीवनात बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज येतात, स्वातंत्र्य आपल्याला असतं आणि ते आव्हान पेलणं, त्या संधीचं सोनं करणं असं आपण त्याला म्हणतो, ते या ठिकाणी हा मेसेज आपल्याला दिलेला आहे. नाउ लास्ट पॉइंट, ओपिनियन, युअर ओपिनियन, रीडर्स ओपिनियन. जसा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असतो तशा पद्धतीने आपलं ओपिनियन इथं देणं गरजेचं आहे. आता इथं काही बंधन नाही, तुम्ही हेच ओपिनियन द्या. यू आर द रीडर, सो यू राईट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. व्हॉट एव्हर यू वॉन्ट इट मीन्स अकॉर्डिंग टू द poem, or we can say conclusion. My opinion about the poem is, poem encourages us to enjoy the life of healthy and free world. हे जी काही फ्रीडम आहे याच्यामध्ये आपण एन्जॉय करा. इट ऑल्सो मोटिवेट्स मी टू फील अवर लाईफ ऑफ जर्नी विथ लॉट ऑफ प्लेजर. म्हणजे आपलं जे काही जीवन आहे, आपला जो काही जीवन प्रवास आहे, तो या संपूर्ण आनंदाने भरून टाका. I come to know that God helps them who helps themselves. म्हणजे जो गॉड कोणाला मदत करतात की जे स्वतःला मदत करतात, स्वतः काही काहीतरी करण्याची ज्यांच्याकडे जिद्द असते. अशा पद्धतीने कन्क्लुजन मध्ये आपण लिहिलं. आता इथं आय वापरला आहे कारण माय ओपिनियन आहे ते, सो दॅट्स वाय वी शुड यूज आय.
अशा पद्धतीने 8 पॉइंट्स मध्ये आपल्याला पोएटिक हे जे काही पोएमचं ॲप्रिशिएशन आहे ते लिहायचं आहे. हे 4 मार्कासाठी आहे. असेच पुढच्या पोएमचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मात्र इतरांना शेअर करा. सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करा म्हणजे त्यांना याचा फायदा होईल. ओके, सो वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू फ्रेंड्स.